बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, आज एक वेगळा विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर येतोय. विषय अतिशय महत्वाचा आहे आणि तो योग्य वेळेत घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. विषय समाजकारणाचा आहे. बाळासाहेबांचं तत्व आहे 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण. शिवसेना कायम ह्या तत्वावर चालत आलेली आहे. आज ज्या वेळेस सन्माननीय आदित्य साहेबांनी, शिवसेना नेते, युवासेना प्रमुखांनी ज्यावेळेस विधानसभेमध्ये औचित्याच्या मुद्द्याखाली एका विषयाला हात घातला, अगदी मिनिटभरच, पण त्या विषयाला हात घालणं हे फार गरजेचं होतं. महाराष्ट्रभरातला तमाम युवा वर्ग, तमाम तरुण वर्ग आणि विशेषतः अंडरलाईन करा, विशेषतः बेरोजगार तरुण वर्ग हा या प्रश्नाकडे वेगळ्या नजरेने पाहतो, जो आदित्य साहेबांनी आज विधानसभेमध्ये त्या सर्वोच्च सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या उचलला. त्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याकडे एक मागणी करत आहे. कालच मी बातमी पाहिली, वसई विरार, मीरा भाईंदर हे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर जी परीक्षा द्यायला आलेले आहेत मुलं, अनेक मुलं अशी रस्त्यावर झोपलेले आहेत, कुठे ब्रिज खालती झोपतात, कुठे फुटपाथवर झोपतात. अध्यक्ष महोदय, ही चांगली सुशिक्षित मुलं आहेत, आपल्याच महाराष्ट्रातून आलेली आहेत, होतकरू मुलं आहेत, एक स्वप्न घेऊन येतात की पोलीस भरती होईल. तर माझी सरकारकडे विनंती आहे की कमीत कमी हे ना रात्री झोपण्याची आणि दिवसा राहण्या खाण्याची जरा व्यवस्था करून दिली पूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे अशी भरतीची प्रक्रिया होते, तर कमीत कमी आपल्या राज्याची राज राखली जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या तरुण मुला मुलींची गैरसोय होणार नाही, एवढी आपल्या माध्यमातून मागणी करते. महाराष्ट्रभरामध्ये बेरोजगारीचं प्रमाण काय आहे काही वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याला 2 कोटी नोकऱ्या मिळणार होत्या. 2 कोटी सोडा, 20 लाख सोडा, 2 लाख सोडा, 2000 तरी नोकऱ्या यांनी दिल्या आहेत का? शेवटची भरती, पोलीस भरती, आपण पोलीस भरतीवर येऊयात, जो आपला आजचा विषय त्याच्यावरच येऊयात. शेवटची पोलीस भरती कधी झाली कोणालाच माहिती नाही. किती वर्ष झालेत भरत्या पेंडिंग आहेत. असो, महत्वाचं आता आहे, काल ज्यावेळेस मीरा भाईंदर मध्ये, ठाण्यामध्ये पोलीस भरतीसाठी 500-600 पदांसाठी जवळपास मला वाटतं 30-30 हजार युवक ठाण्यामध्ये एकवटले. 30-30 हजार, मला नवल वाटतं. म्हणजे पोलीस भरतीसाठी विशिष्ट पात्रता आहेत. म्हणजे तुम्ही अंगापिंडाने मजबूत असायला हवेत, तुमचं शिक्षण विशिष्ट असायला हवं, तुमची उंची, तुमचं वजन, तुमची पळण्याची क्षमता, शारीरिक पात्रता, तुमचा अभ्यास, महाराष्ट्राविषयीचा अभ्यास, महाराष्ट्राविषयीचं नॉलेज, या सगळ्या गोष्टी, त्यानंतर तुमच्या अंगातलं बळ, अगदी त्या गोळाफेकीपासून त्या धावणीपर्यंत सगळ्या गोष्टी. मी त्याच्या खोलात जात नाही, विषय माझा आजचा वेगळा आहे. ह्या सगळ्या पात्रतेचे 30,000 तरुण ठाण्यामध्ये एकवटतात 500-600 पदांसाठी. आता ठाणं आहे ते, म्हणजे ठाणं मुंबई काही वेगळं नाही, मीरा भाईंदर काही वेगळं नाही, आजूबाजूलाच. मोठ्या दिलाचं म्हणतो आपण, मोठ्या हृदयाचं म्हणतो. ठाणं, मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, सगळ्या आसपासच्या महापालिका क्षेत्र, महाराष्ट्रभरातनं युवक येतात. म्हणजे प्रशासनाने काय सोय केली ते बाजूला ठेवा, प्रशासनाची सोय बाजूला ठेवा. ह्या युवकांना, म्हणजे आपण परप्रांतीयांना सामावून घेतो. हे युवक तिथे येतात, भरतीसाठी येतात. कोणी जळगावहून येतं, कोणी अहिल्यानगरहून येतं, कोणी धाराशिवहून येतं, कोणी छत्रपती संभाजीनगर म्हणून येतं, कोणी नांदेडहून येतं, कोणी विदर्भातून येतं. संबंध महाराष्ट्रभरातली ही मुलं, होतकरू मुलं, बेरोजगार सुशिक्षित मुलं ज्यावेळेस तिथे येतात त्यांना रस्त्यावर झोपावं लागतं. म्हणजे आपण ह्या होतकरू तरुणांना जो ऍसेट आहे, जे धन आहे, महाराष्ट्राचं धन आहे, ह्या धनाला आपण त्या रस्त्याच्या फुटपाथांवर, फुटपाथ सोडा, फुटपाथ संपल्यानंतर रस्त्याच्या मधोमध झोपताना सुद्धा आपण पाहिलंय. मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवेल. मग आदित्य साहेबांनी जो विषय घेतला तो अतिशय महत्वाचा होता. तत्पूर्वी तुम्ही हा एक पहिला व्हिडिओ पहा, ज्यामध्ये कशा प्रकारे हे तरुण रस्त्यामध्ये झोपलेत. देव न करो तिथून एखादी वाहन न जावो आणि अशा प्रकारच्या काही घाणेरड्या घटना न घडो. जर अशा प्रकारचं काही घडलं तर ते केवढ्यात पडेल. ही आहे आपल्याकडची पद्धत, हे आहे आपलं मोठं हृदय.
करोडोंचा टर्नओव्हर असलेल्या व्याप्ती असलेल्या पसारा असलेल्या महानगरपालिका या मुलांना सुद्धा साधं शेल्टर देऊ शकत नाही एका रात्रीपुरतं. एखाद्या महानगरपालिकेच्या मैदानामध्ये असेल, एखाद्या महानगरपालिकेच्या तुम्ही पार्किंग प्लाझा घ्या, काहीही असेल, कुठेही असेल, महानगरपालिकेच्या ज्या ज्या मालमत्ता आहेत, एखादं गार्डन असेल, उद्यान, तिथे त्यांना एक तात्पुरता शेड टाकून तिथे पंख्यांची सोय करून तिथे जेवणा पाण्याची, खाण्याची आणि विशेषतः सुलभ शौचालयांची सोय करून आपण त्यांना ठेवू शकत नाही. ती काही तुमच्या घरी कायमची मुक्काम करायला आली असतात का? जरा पहा ना त्यांची गैरव्यवस्था. हे सगळं पाहिल्यानंतर मनामध्ये विचार येतो, आपण खरंच प्रगत शहर आहोत का, प्रगत राज्य आहोत का? ही आपली मुलं, ही खेडेगावातून येणारी आपली मुलं भविष्यात ही आपलं संरक्षण करणार, तुमच्यासाठी ही मुलं उभी राहणार. आज त्यांना मच्छरामध्ये झोपायला लावणार, आज त्यांना तिथे रस्त्यावर कीटक येतात, काय काय तिथं असतं, ह्या सगळ्यामध्ये आज तुम्ही त्यांची सोय करताय. त्यांना ते स्वतःची चादर घेऊन येत आहेत, स्वतःचं पांघरून घेऊन येत आहेत. त्यांना माहिती आहे आमची कोणी सोय करणार नाहीये, नावाला दिलवाले आहेत आम्ही, नावाला. बघा ना, आणखी एक व्हिडिओ दाखवतो, काय वेगळं सांगितलं ह्याच्यामध्ये. महत्वाची बातमी, मीरा भाईंदर येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील दुरावस्था पाहून नागरिकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे. उद्या हेच तरुण पोलीस बनून आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे राहणार आहेत, पण आज मात्र त्यांनाच मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय. ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. भरतीसाठी वापरल्या जाणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राउंडचा केवळ अर्धा भाग प्रशिक्षणासाठी वापरला जातोय, तर उर्वरित मोकळ्या जागेमध्ये त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची तात्पुरती सोय सहज करता आली असती. शहरामध्ये अनेक शासकीय इमारती, सभागृह आणि सार्वजनिक ठिकाणं देखील उपलब्ध असतात. या मुलांना रस्त्यावर झोपण्याची वेळ येणं ही प्रशासनाची गंभीर उदासीनता दर्शवते. देश आणि राज्याची सेवा करण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन आलेल्या या तरुणांची अशी अवस्था पाहून पालक आणि नागरिक हळहळ व्यक्त करतात. या अशा अवस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना झोपताना पाहून प्रशासनाला थोडी तरी शरम वाटायला हवी होती. अहो, तुम्ही त्यांच्या त्या शुल्कामध्ये जे काही तुम्ही त्याच्या फॉर्मचं शुल्क घेतलं असेल, त्या शुल्कामध्ये आणखी थोडी वाढ करा, पण त्यांना राहायची सोय करा, भरतील तुमचं शुल्क. अगोदरही त्यांनी कर्ज काढलंय, आणखी थोडं कर्ज काढतील, तुमच्या राहण्याच्या सोयीसाठी कर्ज काढतील, पण त्यांची कमीत कमी राहायची सोय करा. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते मैदानीला जाणार, रात्रभर झोप झालेली नसणार, ते कशी मैदानी देणार? तुम्ही तरी देऊ शकता का? जर अशा मच्छर चावलेल्या अवस्थेत तुमची जर तिथे मैदानी झाली, तर तुम्ही तुमच्या त्या क्षमतेच्या 100% देऊ शकता का? एकाही राजकीय नेत्याने याच्यावर बोलू नये. अगदी ठाण्याचं साकेत ग्राउंड तिथे सुद्धा प्रशासनाची मोठमोठी, अगदी पोलिसांची सुद्धा तिथे ग्राउंड आहेत. मी ऐकलं की पोलिसांनी कुठतरी सिद्धी हॉलला त्यांची सोय केली म्हणे, राहायची, त्यांची रात्री राहण्याची किंवा जेवणाची. पण विचार करा, तो तुमचा हॉल आणि त्यांचं ते ग्राउंड याच्यामधलं अंतर किती आहे? ही मुलं कधीही आपल्या ग्राउंड पासून दूर जाऊन राहत नाहीत. हे आजवरचं तुमचं निरीक्षण असायला हवं होतं. ही ग्राउंडच्या बाजूलाच थांबतात, हे कुठलीही रिस्क घेत नाहीत. ते महाराष्ट्रभरातून आलेले असतात, त्यांना माहित नाही रस्ते कुठले, काय, कसं, कधी, सकाळचा रहदारी काही माहिती नसतं. वेळेत पोहोचण्यासाठी ते ग्राउंडच्या आसपास राहायचा प्रयत्न करतात. तुमच्या ग्राउंडच्या आसपास सुद्धा, पोलीस ग्राउंडच्या आसपास सुद्धा अनेक मैदानं असतात, तिथे त्यांना तात्पुरतं तुम्ही का उपलब्ध करून देऊ शकत नाही? हा ठाण्यातला व्हिडिओ पहा. ज्या ठाण्यातनं सरकार हलतात ना, त्या ठाण्यामध्ये या विद्यार्थ्यांना राहायला सुद्धा सोय उपलब्ध होऊ शकत नाही. जरा पहा हा ठाण्यातला व्हिडिओ. झोपून या ठिकाणी काढत आहे. पाहिलं तर अनेक ज्या ठिकाणी विद्यार्थी असेल, तरुण असेल, पोलीस भरतीसाठी आलेले आहेत आणि याच ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी झोपताना आपल्याला पाहायला मिळतात. रात्र पूर्णतः याच ठिकाणी काढत आहे. अनेकांनी रस्त्यावरती, फुटपाथवरती या ठिकाणी झोपून या ठिकाणी रात्र काढलेली आहे. पाहायला तर पोलीस भरतीसाठी काय मागणी असेल शासनाकडे? हेच की आता इथे जे येणारे स्टुडंट्स आहेत, जे भरतीसाठी आलेले आहेत, त्यांच्यासाठी व्यवस्थित सोय वगैरे, जसं विठ्ठल कांगणे सरांनी केलेले बाकीच्या ठिकाणी,
जे कांगणे सर जर त्यांच्या रिक्वेस्ट खाली करू शकतात तर हे तर करू शकतात ना, यांच्या हातात आहेत सगळ्या गोष्टी. बस बाकी काय नाही. काय शिक्षण झालं तुझं? माझं तसं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे. मी इकडे हे पण करतो त्याच्यासोबतच. ओके. अनेक उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत या ठिकाणी. तुम्ही पण भरतीसाठी आलात का? या ठिकाणी अनेक लोक झोपून काढतायत. तर पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी भागात. हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्याही मनामध्ये तोच प्रश्न आला असेल जो माझ्या मनामध्ये आहे. पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला तुमचं शिक्षण काय आहे, ते म्हणाले माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटचं आहे. विचार करा, ज्या क्षेत्रातलं त्यांचं शिक्षण आहे त्या क्षेत्रात त्यांना कामधंदे मिळत नाहीत. असं हे एकच क्षेत्र नाही, अनेक क्षेत्रांमध्ये अगदी MBA झालेले सुद्धा, MBA असतील, इंजिनियर असतील, MCA असतील, कित्येक पदवीधारक असतील. म्हणजे फक्त पदवीधारक नाही, पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा, ग्रॅज्युएट नाही पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा, उच्च पदवीधारक सुद्धा, त्यांना आपापल्या क्षेत्रांमध्ये कामं मिळत नाहीत. शेवटी त्यांना ह्या भरत्यांकडे यावं लागतं. त्या भरत्याही वर्ष होत नाहीत. म्हणजे विचार करा, हे अपयश आपल्या शिक्षण व्यवस्थेचं आहे. आपण विद्यार्थ्यांच्या पात्रता पाहतो, विद्यार्थ्यांच्या पात्रता पाहू नका. तुमचं शिक्षण किती पात्रतेचं आहे, त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, त्यांना त्यांच्या भविष्यातल्या आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी तुमचं शिक्षण किती पात्र आहे, त्या शिक्षणाचा खरंच भविष्यात काही उपयोग होणार आहे का, याचंही आता रिफॉर्मेशन म्हणतो ना आपण, ते पुनर्गठन व्हायला हवं. ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचंच, शिक्षण प्रणालीचंच, अगदी बालवाडीपासून ते वरिष्ठ शिक्षणापर्यंत सर्वत्र त्याचं रिफॉर्मेशन व्हायला हवं. मग आज ज्यावेळेस आदित्य साहेब त्या सर्वोच्च सभागृहामध्ये हा विषय मांडतात की महाराष्ट्राची लाज घालवू नका, तिथे त्या मीरा भाईंदरमध्ये ज्यावेळेस आपण मगाशी व्हिडिओ पाहिलात, अशा प्रकारचे ते विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये देशभर दिसत आहेत. तिथे कमीत कमी त्यांच्यासाठी सोय उपलब्ध करून द्या. एखादा मंडप घाला तिथे, कमीत कमी त्या रस्त्यांवर ताडपत्री टाका, काहीतरी त्या फुटपाथवर ताडपत्री टाका. 1-2 दिवसांसाठी त्यांची सोय करा, तिथे पाण्याची सोय करा, विशेषतः शौचालयांची सोय करा. फार कठीण अवस्था असते त्या विद्यार्थ्यांची. बरं, त्यांच्याकडे पैसा नसतो. ज्या दिवशी येतात त्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ फक्त घरनं आणलेलं जेवण, मग ते आंबलेलं का असेना ते सुद्धा ते खातात. भले आंबलेलं का असेना, ते बाहेरचं खात नाहीत. पैसा असायला लागतो त्यासाठी. दुसऱ्या दिवशी आईने बापाने दिलेली मळकटलेली नोट मोडून त्याचं काहीतरी ते खायचा प्रयत्न करतात, कारण त्या दिवशी धावणी, मैदानी सगळं काही करायचं असतं, गोळाफेक असते, सगळं असतं. त्यांची हायमारी घेऊ नका. त्यांना तुमच्या लाखांचे बॅनर लागतात ठाण्यामध्ये, करोडोंचे बॅनर लागतात ठाण्यामध्ये. त्या लाखा करोडोंचा एक दिवसाचा बॅनर लावू नका. त्या दिवसासाठी सोय त्यांच्यासाठी करा. मायबाप सरकारला ही विनंती आहे. असो, आदित्य साहेबांनी अतिशय योग्य सांगितलंय. आदित्य साहेबांनी ज्यावेळेस हा विषय मांडला, आता हा विषय तिथे पटलावर आलाय, नक्कीच त्याच्यावर काहीतरी कार्यवाही होईल आणि या विद्यार्थ्यांची सोय होईल. म्हणून मगाशी सुरुवातीलाच मी म्हणालो, हा विषय योग्य वेळेत हे घेणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही भरती असो, मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात, तिथे त्या विद्यार्थ्यांची मैदानाच्या जवळ सोय होणं हे फार गरजेचं आहे. कमीत कमी सरकारने नाही तर कमीत कमी काही सामाजिक संस्थांनी तरी कमीत कमी हे पाऊल उचलावं. आपण कुत्र्या मांजरांच्या हक्कांसाठी लढतो, आपण कुत्र्या मांजरांना रात्री खायला घालतो. अनेक ठिकाणी मी गाड्या पाहतो कुत्र्या मांजरांसाठी फिरतात. मी म्हणत नाही ते गरजेचं नाही, तेही गरजेचं, पण इथे जिवंत माणसाशी रस्त्यावर झोपलेली असतात. हे जिवंत तरुण मुलं हे आपलं भविष्य आहेत, त्यांच्यासाठी मात्र आपण कोणीही पुढे येत नाही. ही शोकांतिका आहे. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.